महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ आज पंढरपूरमध्ये मोर्चा। गडचिरोली येथील नक्षलवाद्यांची आमदार धर्मराव आत्राम यांना सुरजागड लोह प्रकल्प बंद करण्याबाबत धमकी। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून नाशिक येथील मेट्रो प्रकल्पाला 1600 कोटी रुपयांची मंजुरी। राज्यातील तापमानात पुढील 2 दिवसात घट होण्याचा अंदाज, हवामान विभागाची माहिती। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील स्थानिकांच्या शेत जमिनीवर मोठ्या प्रमाणात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे अतिक्रमण। परभणीच्या जिंतूर येथे दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी बसला अपघात, 6 जण जखमी। लोकसभेत गदारोळ प्रकरणी 81 खासदारांचे निलंबन झाल्याची माहिती। रत्नागिरी जिल्ह्यात 25 ते 31 डिसेंबर पर्यंत मनाई आदेश, या काळात परवानगी आदेश आवश्यक। राज्यभरात कुपोषित बालकांचे प्रमाण वाढले, 6215 बाल मृत्यूची नोंद।